Hi student, today we discuss about the second type in the simple permanent tissue, that is collenchyma. Then third type of the simple permanent tissue is sclerenchyma. In the last lecture we started about the point in this chapter, permanent tissue. In the permanent tissue, first we see what is meant by permanent tissue. So what is permanent tissue? The group of a cell having lost capacity of division and permanent size, shape and function is called permanent tissue. Then this permanent tissue are divided into two main types. First one is the simple permanent tissue and next one is the complex permanent tissue. So the simple permanent tissue are made up of only one type of a cell, it carrying similar function. Then complex permanent tissue are heterogeneous. ते कशा असतात? हेटेरोजेनस असतात, comprising of more than one type of cells. एकापेक्षा जास्त टाईपच्या सेल्सने ते बनलेले असतात and all functions as a single unit. सगळ्या फंक्शनचं कसं युनिट असतं तर सिंगल युनिट असतं. सो नाव वी सी देन नेक्स्ट वी सी पॅरेनकायमा. पॅरेनकायमा हे लास्ट लेक्चरला आपण फर्स्ट सिंपल परमनंट टिश्यूचा टाईप पाहिलेला आहे. तर पॅरेनकायमा हा एक सिंपल परमनंट टिश्यूचा टाईप आहे. याच्यामध्ये ज्या सेल्स असतात ह्या थिन असतात, आयसोडायमेट्रिक असतात, राऊंड, ओव्हल आणि पॉलिगोनल अशा प्रकारचा त्याचा शेप असतो. आपण त्याचे शेप, साईज, कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत. त्याच्याचबरोबर ऑकरन्स ऑफ दिस पॅरेनकायमा एक्झॅक्टली त्या टिश्यू प्लांटच्या कोणत्या पार्ट्सवरती आपल्याला पाहायला भेटतात आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं आहे फंक्शन्स ऑफ दिस पॅरेनकायमा. Now we see the second type of simple permanent tissue, that is collenchyma. कोणता आहे तर collenchyma. तर एक्झॅक्टली या collenchymaमध्ये आपल्याला काय सांगितले पहा, हे जे collenchymaचे जे टिश्यू असतात हे collenchymaचे फिगर आपल्याला दिलेले आहे. त्या फिगर आपण पाहिल्याच्या नंतर आपल्याला समजेल. तर याच्यामध्ये व्हॅक्युअल म्हणजे सेलच्या सेंटरला एक स्मॉल कॅव्हिटी असते, एम्प्टी स्पेस असतो, त्याला व्हॅक्युअल म्हटलं जातं. इन दिस सेल देर इज न्यूक्लियस इज प्रेझेंट अँड आउटर साइड ऑफ दिस सेल वॉल इज प्रेझेंट. तर आपल्याला दिसतंय व्हॅक्युअल, न्यूक्लियस आणि सेल वॉल हे तीनही पार्ट आपल्याला दिसत आहेत. तर आपण आधी त्याचं डिस्क्रिप्शन पाहू. तर पॅरेनकायमा कालच्या लेक्चर आपण कंप्लीट केलं आहे. तर आज सेकंड टाईप आपण पाहतो सिंपल परमनंट टिश्यूचा, तो आहे कोलेनकायमा. तर पहा, इट इज अ सिंपल परमनंट टिश्यू मेड अप ऑफ लिव्हिंग सेल्स. आता हा जो कोलेनकायमा आहे, हा कोलेनकायमा हा कोणाचा टाईप आहे तर हा सिंपल परमनंट टिश्यूचा टाईप आहे. म्हणजेच इट इज अ सिंपल परमनंट टिश्यू इज मेड अप ऑफ लिव्हिंग सेल्स. ते कशाने बनलेले असतात तर लिव्हिंग सेल्सने बनलेले असतात. तर लिव्हिंग सेल्स म्हणजे ज्या लाईव्ह सेल्स असतात त्या लाईव्ह सेल्सने हे बनलेले असतात. त्याच्यानंतर ही सेल वॉल इज सेल्युलोजिक बट शोज अनइव्हन डिपोजिशन ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन इज स्पेशली ॲट कॉर्नर्स. म्हणजे एक्झॅक्टली जर आपण हा कोलेनकायमा पाहिला तर याच्यामध्ये काय सांगितलं, जी सेल वॉल असते आउटर साईडला, जी सेल वॉल आपण पाहिली ही सेल्युलोजिक असते, म्हणजे सेल्युलोजने बनलेली असते, पॉलिसेकराइड कार्बोहायड्रेटने बनलेली असते, एक ग्लुकोज मटेरियल. सेल्युलोजिक असते बट शोज अनइव्हन डिपोजिशन ऑफ सेल्युलोज. जो सेल्युलोज आहे आणि पेक्टिन आहे, सेल्युलोज आहे या सेल्युलोजचं अनइव्हन डिपोजिशन झालेलं असतं. नॉट ऑलवेज ऑफ द सेम लेवल, त्याला अनइव्हन म्हटलं जातं. अनइव्हन डिपोजिशन ऑफ द सेल म्हणजे सेम लेवलला त्याचं डिपोजिशन झालेलं नाही म्हणून अनइव्हन डिपोजिशन ऑफ द सेल म्हटलेले आहे. त्याच्याचबरोबर काय सांगितलं आहे, अँड पेक्टिन इज स्पेशली ॲट कॉर्नर्स. आणि जे पेक्टिन्स असतात ते पेक्टिन्स हा एक जेलिंग स्टिकी एजंट असं प्लांट्समध्ये प्रेझेंट असतो आणि हा पेक्टिन एकदम स्टिकी असतो. हा कॉर्नरला आपल्याला पाहायला भेटतो सेल वॉलच्या. त्याच्यानंतर थर्ड कॅरेक्टर काय सांगितले, जी सेल वॉल आहे सेल वॉल मे शो प्रेझेन्स ऑफ पिट्स. म्हणजे जर आपण त्यांची सेल वॉल पाहिली तर ही सेल वॉल जर आपण पाहिली तर याच्यावरती आपल्याला काय दिसतात, इट मे शो स्मॉल पिट्स. काय दाखवतात पिट्स. पिट्स म्हणजे काय, टू मेक अ स्मॉल होल्स इन दी सरफेस. त्या सेल वॉलच्या सरफेसवरती एकदम स्मॉल होल्स प्रेझेंट असतात, त्याला पिट्स म्हटलं जातं. आणि हे पिट्स कुठं फॉर्म होत असतात एक्झॅक्टली तर जी सेल वॉल आहे ते सेल वॉल शोज प्रेझेन्स ऑफ पिट्स. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचं कॅरेक्टर काय सांगितलं आहे, आपण कोलेनकायमा पाहत आहोत. फोर्थ नंबरचं कॅरेक्टर काय सांगितलं आहे, सेल्स आर सिमिलर लाईक पॅरेनकायमा. या ज्या कोलेनकायमामध्ये सेल्स आहेत त्या कोलेनकायमामधल्या सेल्स ॲज लाईक सिमिलर टू पॅरेनकायमा. पॅरेनकायमामध्ये जशा आहेत सेम तशाच दिसतात. कंटेनिंग सायटोप्लाझम. याच्यामध्ये काय आहे, सायटोप्लाझम आहे. मी मागच्याच लेक्चरला सांगितलं सायटोप्लाझम इट इज अ टाईप of gel-like material organelles outside the cell, outside the nucleus in the cell. The inside the cell membrane it include dissolved molecules and
वॉटर्स आपल्याला सायटोप्लाझममध्ये पाहायला भेटतात. म्हणजे ही जी कोलेनकायमा सेल आहे, कोलेनकायमा सेल्समध्ये सुद्धा आपल्याला लाईक पॅरेंटकायमासारखे सेल्स आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट असतं, त्याच्याचबरोबर न्यूक्लियस केंद्रक प्रेझेंट असतं, व्हॅक्यूअस एक एम्प्टी स्पेसची कॅव्हिटी प्रेझेंट असते, बट स्मॉल इन साईज. कसे असतात ते पॅरेंटकायमापेक्षा कोलेनकायमामध्ये त्यांची साईज कशी असते, स्मॉल असते अँड विदाऊट इंट्रासेल्युलर स्पेस. म्हणजे जर आपण ही डायग्रॅम पाहिली तर या दोन्ही सेल्स जर आपण पाहिल्या तर त्या दोन्ही सेल्समध्ये आपल्याला काय दिसत नाही, जे 4 सेल इथे दिसत आहेत आणि इकडच्या साईडला 2 सेल दिसत आहेत, यांच्यामध्ये स्पेस दिसतोय का, 2 सेलच्या मध्ये स्पेस नाही आहे, म्हणून इथं काय म्हटलं आहे विदाऊट इंटरसेल्युलर स्पेस. म्हणजे नेक्स्ट कॅरेक्टर आपण काय सांगितलं आहे 4th नंबरचं, यांच्यामध्ये व्हॅक्युअल न्यूक्लियस सायटोप्लाझम हे पॅरेंटकायमासारखेच प्रेझेंट आहे, त्यांची साईज स्मॉल आहे बट विदाऊट इंटरसेल्युलर स्पेस, त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस हा नाही आहे. दस दी सेल्स ॲपियर टू बी कॉम्पॅक्टली पॅक. त्याच्यामुळं ही जर सेल आपण पाहिली तर कशी दिसते, कॉम्पॅक्टली पॅक. म्हणजे चारही बाजूने आपण पाहिली तर ती चारही बाजूने कशी आहे, पॅक आहे, कुठंच काय नाही, स्पेस नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले पहा, the cells are either circular, oval or angular in transverse section. जेव्हा आपण ट्रान्सफर TS घेतोय, उभा सेक्शन घेतोय एखाद्या प्लांटचा, तेव्हा त्याचे सेल्स आपल्याला एकतर सर्क्युलर दिसत आहेत, आयदर सर्क्युलर, ओव्हल अंडाकृती दिसतात, और अँग्युलर इन ट्रान्सफर सेक्शन. म्हणजे ट्रान्सफर सेक्शन आपण जेव्हा घेऊ तेव्हा ते अँग्युलर दिसतात, अँगलसारख्या. त्याच्यानंतर हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोलेनकायमा. कोलेनकायमाचे हे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिले. नाव वी सी फंक्शन्स ऑफ दिस कोलेनकायमा. तर पहा फंक्शन्स काय सांगितले, कोलेनकायमा इज अ लिव्हिंग मेकॅनिकल टिश्यू. हा एक लिव्हिंग टिश्यू आहे, मेकॅनिकल टिश्यू आहे अँड सर्व्स डिफरंट फंक्शन इन प्लांट. आणि या टिश्यूमुळे प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य होत असतात. इट सर्व्स डिफरंट फंक्शन इन द प्लांट. तर पहा इट गिव्ज मेकॅनिकल स्ट्रेन टू यंग स्टेम. म्हणजे मेकॅनिकल सपोर्ट करतात, असं ते आधार देतात की त्याच्यामुळं यंग स्टेम म्हणजे त्या स्टेमची जाडी वाढण्यासाठी या टिश्यूमुळे मदत होते. त्याच्याचबरोबर नेक्स्ट काय सांगितलं आहे, पार्ट्स लाईक पेटिओल अँड लिप. यंग स्टेम बरोबरच पार्ट्स लाईक पेटिओल आणि लिप, ज्या पाकळ्या आहेत फ्लावरच्या, लिप आहेत, लिव्ज आहेत, यांनासुद्धा मेकॅनिकल सपोर्ट करण्याचं काम, त्यांची ग्रोथ होण्याचं काम या कोलेनकायमा टिश्यूमुळे होत असतं. हे झालं फर्स्ट फंक्शन. इट गिव्ज मेकॅनिकल स्ट्रेन टू यंग स्टेम ॲज वेल ॲज पार्ट ऑफ द पेटिओल अँड लिप. त्याच्यानंतर सेकंड फंक्शन काय सांगितलं आहे, इट ॲलोज बेंडिंग अँड पुलिंग ॲक्शन इन द प्लांट्स पार्ट अँड ऑल्सो प्रिव्हेंट द टिअरिंग ऑफ लिप. तर पहा इट ऑल्सो बेंडिंग अँड पुलिंग ॲक्शन इन दी प्लांट पार्ट्स. म्हणजे जे प्लांटचे पार्ट्स आहेत हे काय होतात, बेंड होतात, खाली वागतात, बेंडिंग होतात. त्याच्याबरोबर पुलिंग ॲक्शन म्हणजे ते ओढले जातात, पुलिंग ॲक्शन इन दी प्लांट्स पार्ट अँड ऑल्सो प्रिव्हेंट टिअरिंग ऑफ लिप. म्हणजे एक्झॅक्टली लिव्ज आहेत, हे लिव्ज काही प्लांटचे लिव्ज असे टेअर होतात, म्हणजे किडके झालेले दिसतात किंवा फाटताना दिसतात किंवा गळती होत असते, ते थांबवण्यासाठी सुद्धा हे कोलेनकायमा टिश्यूज काय असतात तिथे हेल्पफुल असतात. तर त्याच्यानंतर थर्ड नंबरचं फंक्शन काय सांगितलं आहे, इट ॲलोज ग्रोथ अँड इलॉंगेशन ऑफ ऑर्गन्स. प्लांट पार्टमध्ये जे ऑर्गन्स प्रेझेंट असतात त्यांची ग्रोथ होण्यासाठी, इलॉंगेशन त्यांची लांबी वाढण्यासाठी सुद्धा ही कोलेनकायमा काय असतात, हेल्पफुल असतात. त्याचबरोबर नेक्स्ट काय सांगितले, कोलेनकायमामध्ये लास्ट कॅरेक्टर सांगितले. हे जे फंक्शन संपलेले आहेत, 3च फंक्शन आपण पाहिलेले आहेत. मेकॅनिकल स्ट्रेंथ देतात यंग स्टेमची ग्रोथ होण्यासाठी आणि पेटिओल आणि लिपची ग्रोथ होण्यासाठी. त्याच्याचबरोबर यांच्यामुळे प्लांटच्या पार्टला बेंडिंग पुलिंग अशा प्रकारचे ॲक्शन येऊ शकतात. त्याच्याचबरोबर हे काय प्रिव्हेंट करतात, लिप टिअरिंग. त्याच्याचबरोबर नेक्स्ट फंक्शन थर्ड काय सांगितलं, ग्रोथ आणि इलॉंगेशन. हे प्लांटचे ऑर्गन जे असतात, पार्ट्स जे असतात त्यांचं ग्रोथ आणि इलॉंगेशनसाठी हा जो टिश्यू आहे, हा टिश्यू काय असतो, हेल्पफुल असतो. त्याच्यानंतर लास्ट कॅरेक्टर या कोलेनकायमाचं सांगितलं आहे, कोलेनकायमा इज युज्युअली ॲबसेंट इन मोनोकॉट अँड रूट्स ऑफ द डायकॉट प्लांट. ज्या मोनोकॉट प्लांट असतात, सिंगल सिलेड प्लांट असतात, त्याच्यामध्ये कोलेनकायमा टिश्यू हे प्रेझेंट नसतात. म्हणजेच कोलेनकायमा इज युज्युअली ॲबसेंट इन मोनोकॉट. मोनोकॉटमध्ये हे काय असतात, ॲबसेंट असतात अँड रूट्स ऑफ द डायकॉट प्लांट. जे डायकॉट प्लांट आहेत त्या डायकॉट प्लांटमध्ये जो रूटचा पार्ट आहे, जे रूटचे ऑर्गन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे काय असतात, ॲबसेंट असतात. तर आपण सेकंड टाईप हा सिंपल परमनंट टिश्यूचा कंप्लीट केलेला आहे. तो कोणता,
तर कोलेनकायमा. नाव वी सी थर्ड टाईप ऑफ दिस सिम्पल परमनंट टिश्यू इज द स्क्लेरेनकायमा. कोणता आहे तो? स्क्लेरेनकायमा. तर पहा या स्क्लेरेनकायमामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, वन बाय वन आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. फर्स्ट सी दिस इज द डायग्राम ऑफ दिस स्क्लेरेनकायमा. द ट्रान्सवर्स सेक्शन दाखवलेला आहे आणि इकडे लॉन्जिट्युडिनल सेक्शन दाखवले आहे. ट्रान्सफर TS आपल्याला दाखवलेला आहे. TS घेतल्याच्या नंतर एक्झॅक्टली आडवा सेक्शन आणि उभा सेक्शन घेतल्याच्या नंतर कशा पद्धतीने आपल्याला TS आणि LS हे दाखवलेले आहेत. तर पहा सिम्पल पिट पेअर दिसत आहेत, म्हणजे एकदम स्मॉल होल्स त्या सेल वॉलवरती आपल्याला दिसत आहेत. त्याच्याचबरोबर इकडच्या साईडला राईट साईडला लिग्निफाईड थिक वॉल दिसते. लिग्निनने ती सेल वॉल बनलेली आहे, ती थिक आहे. ल्युमेन कॅव्हिटी दिसते, ती कशी आहे तर नॅरो आहे. मध्ये सेंटरला एक ल्युमेन आहे, ती कॅव्हिटी आहे. आणि त्याच्यानंतर हा लॉन्जिट्युडिनल सेक्शन कशा पद्धतीने दिसू शकतो हे आपल्याला सांगितलेलं आहे. हे आहे स्क्लेरेनकायमा टिश्यूची डायग्राम. नाव वी सी वन बाय वन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस point. It is a simple permanent tissue. It made up of compactly arranged thick wall dead cell. तर पहा हा जो सिंपल परमनंट टिश्यूचा थर्ड सब टाईप आहे सिंपल परमनंट टिश्यूचा. इट इज अ सिंपल परमनंट टिश्यू. हा सुद्धा एक सिंपल परमनंट टिश्यूचा टाईप आहे. कशाने बनलेला आहे? इट मेड अप ऑफ कॉम्पॅक्टली अरेंज, एकत्रित आलेल्या कॉम्पॅक्टली अरेंज थिक वॉल्ड डेड सेल. त्या कशा आहेत? कॉम्पॅक्टली अरेंज आहेत, एकात एक गुंतलेल्या आहेत, त्याच्याचबरोबर थिक आहेत, जाड आहेत. आणि त्याच्याचबरोबर ह्या कशा आहेत? थिक वॉल्ड डेड सेल. कशा आहेत? डेड म्हणजे लिव्हिंग नाही आहे, डेड मृत सेलपासून ही स्क्लेरेनकायमाचे टिश्यू बनलेले असतात. त्याच्यानंतर यांचे जे सेल्स आहेत, सेकंड कॅरेक्टर काय सांगितलं आहे? दी सेल्स आर लिव्हिंग ॲट द टाईम ऑफ प्रोडक्शन बट मॅच्युरिटी दे बिकम डेड. जेव्हा ही सेल एखाद्या प्लांट पार्टमध्ये प्रोड्यूस होते, तयार होते, तेव्हा ती कशी असते? द सेल्स आर लिव्हिंग. कशी असते? लिव्हिंग ॲट द टाईम ऑफ प्रोडक्शन बट मॅच्युरिटी दे बिकम डेड. जेव्हा त्यांची पूर्ण ग्रोथ व्हायला लागते, फुल्ली ग्रोन व्हायला लागते एखादी प्लांट, जेव्हा त्या प्लांटला मॅच्युरिटी येते तेव्हा ते काय होतात? डेड होतात. म्हणजे सेल्स आर लिव्हिंग. हे सेल्स कशा आहेत? द सेल्स आर लिव्हिंग. ह्या लिव्हिंग असतात, परंतु कधी ॲट द टाईम ऑफ प्रोडक्शन ऑफ दिस टिश्यू बट दे आर डेड ॲट द टाईम ऑफ मॅच्युरिटी ऑफ दिस प्लांट. त्याच्यानंतर थर्ड कॅरेक्टर काय सांगितलं आहे? सेल्स आर डेव्हाइड ऑफ सायटोप्लाझम. ह्या सेल्स कशा असतात? डेव्हाइड ऑफ सायटोप्लाझम म्हणजे नॉट हॅव्हिंग पर्टिक्युलर क्वालिटी. सायटोप्लाझममध्ये सायटोप्लाझमची या टिश्यूमध्ये या सेल्समध्ये पर्टिक्युलर अशी क्वालिटी नसते. नॉट हॅव्हिंग पर्टिक्युलर क्वालिटी त्याला म्हटलं जातं डेव्हाइड. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं? फोर्थ नंबर देअर ऑल्स आर थिकन ड्यू टू युनिफॉर्म डिपोजिशन ऑफ लिग्निन. तर या जी स्क्लेरेनकायमाटिस टिश्यू आहे, या स्क्लेरेनकायमाटिस टिश्यूचे जे सेल्स असतात ह्या कशा असतात? सेल्स जी वॉल आहे ही थिक असते. कशामुळं? युनिफॉर्म डिपोजिशन ऑफ लिग्निन. लिग्निनचं डिपोजिशन झालं आणि त्या लिग्निनच्या डिपोजिशन झाल्यामुळे या सेल्स कशा असतात? थिक असतात. तर लिग्निन म्हणजे काय? इट प्रेझेंट इन दी सेल वॉल अलॉंग विथ सेल्युलोज अँड पेक्टिन. सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतात, त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये काय काय असतं? सेल्युलोज आणि पेक्टिन हे प्रेझेंट असतात. या लिग्निनचं फंक्शन काय? इट इम्पॉर्टंट रोल इन कंडक्टिंग वॉटर विथ इन दी व्हॅस्क्युलर सेल इन दी प्लांट स्टेम. म्हणजे प्लांट स्टेममध्ये व्हॅस्क्युलर जे एक्झॅक्टली वॉटर कंडक्शनचं काम हे व्हॅस्क्युलर सेल प्लांट सेलमध्ये करत असतात लिग्निन. तर पहा देअर वॉल्स आर थिक आणि या लिग्निनमुळं वॉटर कंडक्शनचं काम करतात. हे जे लिग्निन त्याच्याचबरोबर याच्यामध्ये सेल्युलोज आणि पेक्टिन हे प्रेझेंट असतात आणि याच्यामुळं ते काय होत असतात? याचा इम्पॉर्टंट रोल आहे टू कंडक्टिंग वॉटर विद इन द व्हॅस्क्युलर सेल इन दी प्लांट स्टेम. म्हणजे प्लांट स्टेममध्ये वॉटर कंडक्ट करण्यासाठी हे लिग्निन तिथं असतात. त्याच्यानंतर सेल्स रिमेन इंटरकनेक्टेड थ्रू सेव्हरल पिट्स. आणि जर आपण सेल्स पाहिले तर या सेल्सला काय असतात? इंटरकनेक्टेड, एकमेकांना कनेक्ट झालेले आहेत. इंटरकनेक्टेड आतल्या साईडने थ्रू सेव्हरल पिट्स, स्मॉल होल्स तिथे इंटरकनेक्ट झालेले असतात. हे झालं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस स्क्लेरेनकायमा. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे? टाईप्स ऑफ दिस स्क्लेरेनकायमा. स्क्लेरेनकायमाचे आपल्याला टाईप्स पाहिजे आहेत. तर स्क्लेरेनकायमा याचे जे टाईप आहे ते फायबर्स आणि स्क्लेराइड्स असे दोन टाईप पडतात. सो फर्स्ट वी सी टाईप्स ऑफ दिस स्क्लेरेनकायमा. स्क्लेरेनकायमा सेल्स आर कॅटेगराइज्ड इंटू टू टाईप्स ऑन बेसिस ऑफ देअर साईज अँड शेप. तर स्क्लेरेनकायमा टिश्यूचे दोन टाईप पडतात. कशावरून? साईज आणि शेपवरून. त्यांचा आकार कसा आहे, त्यांची साईज किती आहे त्याच्यावरून यांचे दोन टाईप पडतात. फर्स्ट आहे तो फायबर आणि सेकंड आहे तो स्क्लेराइड. कोणता आहे? फायबर आणि स्क्लेराइड. सो फर्स्ट वी सी फायबर्स. तर पहा हे फायबर्स कसे असतात? तर एक्झॅक्टली फायबर्स आर थ्रेड लाईक. ते दोऱ्यासारखे असतात. इलॉंगेटेड अँड नॅरो स्ट्रक्चर म्हणजे एकदम लांबलचक
टचअप असतात, नॅरो असतात स्ट्रक्चर विथ टेपरिंग अँड त्यांचा एंड जो असतो टेपरिंग एंड असतो. कसा असतो? टेपरिंग म्हणजे टोकदार असतात. म्हणजे एक्झॅक्टली ही जर स्ट्रक्चर पाहिलं हे नॅरो आहे. कसं आहे? नॅरो आहे. देन शेवटचे टोक कसे आहेत? टेपरिंग टोकदार आहे. म्हणजे फायबर्स कसे असतात? एकदम थ्रेड लाईक असतात, दोऱ्यासारखे इलॉंगेटेड असतात अँड नॅरो स्ट्रक्चर विथ टेपरिंग. कशा असतात? टेपरिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे? फायबर्स आर मोस्टली इन बंडल्स. म्हणजे जसे बंडल्स असतात पहा, जसा बंच असतो सेम तशी त्यांची अरेंजमेंट असते. फायबर्स आर मोस्टली इन बंडल्स. पिट्स आर नॅरो अनब्रांच अँड ऑब्लिक. ते कसे असतात? जे पिट्स असतात एक्झॅक्टली पिट्स आर नॅरो. म्हणजे जेव्हा ट्रान्सफर सेक्शन आपण पाहिलं आहे त्यांचे जे मध्ये पिट्स असतात स्मॉल होल्स असतात ते कसे असतात? नॅरो असतात, अनब्रांच असतात आणि ऑब्लिक म्हणजे ते आडवे असतात. कसे असतात? अनब्रांच, त्याला ब्रांचेस नसतात आणि ऑब्लिक असतात, आडवे. ते प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ म्हणजे मेकॅनिकल सपोर्ट करण्याचं काम हे फायबर्स करत असतात. प्लांटच्या पार्टमध्ये ग्रोथ होण्यासाठी हे हेल्पफुल असतात. म्हणजे याच्यामुळं काय होते? मेकॅनिकल सपोर्ट म्हणजे एक्झॅक्टली त्यांची काय होत असते? ग्रोथ होत असते. नाव वी सी सेकंड टाईप ऑफ सब टाईप ऑफ दिस स्क्लेरेनकायमा इज द स्क्लेराइड्स. कोणता आहे? स्क्लेराइड्स. आता स्क्लेराइड्समध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? फर्स्ट फायबर्स पाहिला, सेकंड आहे तो स्क्लेराइड्स. तर पहा स्क्लेराइड्स हे कसे आहेत? स्क्लेराइड्स आर युज्युअली ब्रॉड. हे कसे असतात? ब्रॉड, जाड असतात विथ ब्लंट एंड वॉल. जसे फायबर्स हे कसे असतात? टेपरिंगचा अपोजिट वर्ड आहे तो ब्लंट. म्हणजे ते टोकदार नसतात, बोथट असतात. म्हणजेच एक्झॅक्टली स्क्लेराइड्स आर युज्युअली ब्रॉड विथ ब्लंट एंड वॉल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले पहा? These occurs singly or loose in groups and their pits are deep, branch and straight. जसं फायबरचे पिट्स कसे होते? नॅरो होते, अनब्रांच होते. परंतु स्क्लेराइडचे पिट्स कसे असतात? होल्स कसे असतात? तर पहा दिस ऑकर सिंगली ऑर लूज इन ग्रुप. हे कसे असतात? जसं फायबर्स बंडलमध्ये प्रेझेंट असतात तसे हे सिंगल असतात स्क्लेराइड. दिस ऑकर सिंगली ऑर लूज इन ग्रुप म्हणजे ग्रुपमध्ये नसतं, कमी प्रमाणात असतात. अँड देअर पिट्स त्यांच्यावरती जे होल्स असतात ते कसे असतात? पिट्स आर डीप एकदम खोलवर असतात. ब्रांच असतात त्यांच्यामध्ये ब्रांचेस झालेले असतात अँड स्ट्रेट एकदम स्ट्रेट असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे? दिस आर डेव्हलप ड्यू टू सेकंडरी थिकनिंग ऑफ पॅरेन्कायमा सेल्स. म्हणजे हे स्क्लेराइड्स का डेव्हलप होतात? दिस आर डेव्हलप ड्यू टू सेकंडरी थिकनिंग म्हणजे प्लांटमध्ये सेकंडरी ग्रोथ होण्यासाठी सेकंडरी थिकनिंग ऑफ द पॅरेन्कायमॅटिस सेल जे थिकनिंग होण्यासाठी ते काय होत असतात? तिथे डेव्हलप होत असतात. हे झाले दोन टाईप फायबर्स आणि स्क्लेराइड. हे स्क्लेरेनकायमाचे फर्स्ट आपण पाहिले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्क्लेरेनकायमा. नाव वी सी फंक्शन्स ऑफ दिस स्क्लेरेनकायमा. लास्ट पॉईंट आहे फंक्शन्स ऑफ दिस स्क्लेरेनकायमा. तर फंक्शन्स काय सांगितले? दिस टिश्यू फंक्शन ॲज द मेन मेकॅनिकल टिश्यू. हा एक मेन मेकॅनिकल टिश्यू आहे. फर्स्ट फंक्शन बिकॉज मेकॅनिकल टिश्यू म्हणजे याला हा सपोर्ट करण्याचं काम करतो. सपोर्टिंग फ्रेमवर्क इन प्लांट्स दॅट इज फॉर एक्झाम्पल कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. म्हणून याला मेकॅनिकल टिश्यू म्हणून ओळखलं जातं. तो सपोर्ट करत असतो, याच्यामुळे ग्रोथ होत असते. सेकंड फंक्शन काय सांगितलं आहे? इट परमिट्स बेंडिंग, शिअरिंग अँड पुलिंग. आता याच्यामुळे काय होते? एकतर त्या प्लांट्स बेंड होतात. काय होतात? बेंड होतात. म्हणजे त्यांची ग्रोथ होत असतात त्या बेंड होतात. शिअरिंग म्हणजे दाब किंवा ताण यामुळे त्या काय होतात? तुटून जातात. हे सुद्धा स्क्लेरेनकायमाचं एक फंक्शन आहे. स्क्लेरेनकायमा जर प्रेझेंट असतील तर ते शिअरिंग होतात, त्यांच्यावरती प्रेस येतो किंवा जास्त स्ट्रेस येतो आणि त्याच्यामुळे ते काय होतात? ब्रस्ट होतात, तुटतात. त्याच्यानंतर पुलिंग म्हणजे त्या ओढल्या जातात. हे झालं सेकंड फंक्शन. त्याच्यानंतर थर्ड फंक्शन काय सांगितलं? इट गिव्ज रिजिडिटी टू लिव्ज अँड प्रिव्हेंट फ्रॉम फॉलिंग. म्हणजे आणि हे जर स्क्लेरेनकायमा टिश्यू त्या लिव्जमध्ये प्रेझेंट असतील तर त्याच्यामुळे त्यांना काठिण्यता येते, रिजिडिटी. इट गिव्ज रिजिडिटी कठीणपणा येतो टू लिव्जला अँड प्रिव्हेंट फ्रॉम फॉलिंग आणि त्यांची गळती हे थांबवतात स्क्लेरेनकायमा. त्याच्यानंतर लास्ट फंक्शन सांगितलं आहे इट ऑल्सो गिव्ज रिजिडिटी टू इपिकार्प्स अँड सीड्स. तर पहा सीड्स आणि इपिकार्प्स जे आहेत. आता इपिकार्प्स कुठे असतात? इट इज अन आउटर मोस्ट लेअर ऑफ फ्रूट जे आहे त्या फ्रूटचा बाहेरचा जो लेअर असतो, बाहेरचं जे कवरिंग असतं त्याला इपिकार्प म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इपिकार्प. म्हणजे ह्या इपिकार्पमुळे काय होतंय? तर फोर्थ नंबरचं फंक्शन आपण पाहतो स्क्लेरेनकायमाचं. तर इपिकार्पला आणि सीड्सला रिजिडिटी आणण्याचं, काठिण्यता आणण्याचं काम हे कोण करत असतात? स्क्लेरेनकायमॅटिस टिश्यू. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट असतात, त्याच्यामध्ये सीड्स असतात. त्या सीड्स
आणि फ्रूट्स असतात त्यांना रिजिडिटी देण्याचं काम हे स्क्लेरेन्कायमॅटस टिश्यू करत असतात. म्हणजेच आजच्या लेक्चरला आपण काय पाहिले, सेकंड टाइप ऑफ दिस simple permanent tissue. First one is the collenchyma. We see first characteristics of this collenchyma, then diagram of this collenchyma, then function of this collenchyma. Next we see third type of this simple permanent tissue, that is sclerenchyma. First we see characteristics of sclerenchyma. Now we see types of sclerenchyma. There are two subtypes, fibers and sclerite, according to size and shape. आणि त्याच्यानंतर लास्ट आपण पाहिलं functions of this sclerenchyma. So now we stop here and remaining part we see in next lecture.